जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. जयाने घातली मुक्तीची गवांदी, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची, करील ते काय नव्हे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. तुका म्हणे ते सुखा काय होणे, तुका म्हणे ते सुखा काय होणे, राहे समाधानी चित्ताची या, करील ते काय नव्हे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, उसरे चरणात स्थासी, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रं, खलानीशवादापनोदारहदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितोयेन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. विठ्ठल विठ्ठल जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नव्हे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य शिरोमणी संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबारायांच्या 729व्या संजीवन सोहळ्यानिमित्त चालू असलेला अखंड हरनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या अलंकापूर नगरामध्ये पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर
भगवान श्री ज्ञानोबारायांच्या सानिध्यामध्ये हा सप्ताह चालू आहे। वैकुंठवासी करपे बाबा, वैकुंठवासी रामकृष्ण महाराज डोंगरे या महापुरुषांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा सप्ताह आणि त्यामध्ये आजच्या तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा या सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने तसेच सर्व महाराज मंडळीच्या वतीने माझ्याकडे आलेले आहे। सेवेसाठी उपस्थित असलेले सर्वच आमचे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज चौधरी, आत्ता त्यांनी सुंदर चाल म्हणली, ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमचे पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा झाली, आदरणीय भास्कर महाराज उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे कदम माऊली उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे कृष्णा महाराज उपस्थित आहेत। या ठिकाणी मृदंगाचार्य महाराज आहेत। त्याचप्रमाणे समोर बसलेले सर्व श्रोते सज्जन मायबाप, या सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या नियोजनाने अत्यंत सुंदर हा उत्सव चालू आहे। सप्ताह करायचा म्हणजे एकट्याचा खेळ नसतो, ऐका, एकेलाचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला। हा कीर्तन करायचं म्हटलं तरी एकट्याचा खेळ नाही, सप्ताह करायचं म्हटलं तरी एकट्याचा खेळ आहे का? एकट्याचा खेळ नाही। कीर्तन करायचं म्हटलं तर त्याला वाजवणारा पाहिजे, त्याला सहकार्याला टाळकरी पाहिजे, म्हणणारे पाहिजे, सगळे असले तर कीर्तन होतं। तसं सप्ताह करायचा म्हटलं की नुसतंच टाळकरी असले, महाराज मंडळी असले एवढ्याने सप्ताह होत नाही, तर त्यासाठी खाऊ घालणारे पण पाहिजे की नाही। म्हणून आपण या ठिकाणी श्रवण करतो, ज्ञानेश्वरी पारायण करतो, हे सगळं करतो, पण हे सगळं करत असताना आपल्याला खाऊ घालणाऱ्याचे फार मोठे उपकार, कारण ते करू घालतात, खाऊ घालतात, म्हणून आपण या ठिकाणी हे सगळं करू शकतो। त्यामध्ये आमचे सुरेश काका आहेत, दिलीप भाऊ आहेत, नामदेव भाऊ आहेत, त्याप्रमाणे आणखी त्यांचे सगळे सहकारी मंडळी, या सर्व वासुदेव आप्पा असतील, या सगळ्या मंडळी खाऊ घालण्याची सेवा करतात, अन्नदानाची सेवा करतात। आणि म्हणून अत्यंत सुंदर नियोजनामध्ये आपला हा उत्सव चालू आहे, कार्यक्रम चालू आहे। आणि त्यामध्ये आजच्या तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। खरं तर ज्ञानोबारायांच्या अलंकापूर नगरीमध्ये आपण आहोत आणि ज्ञानोबारायांच्या नगरीमध्ये असल्यामुळे ज्ञानोबारायांचंच काहीतरी वर्णन करावं, म्हणून जगद्गुरु श्री तुकोबारायांचा ज्ञानोबारायांचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम आहे। ज्ञानोबारायांच्या सोहळ्याकरता आपण उपस्थित आहोत। खरं तर ज्ञानोबारायांचा हा जो सोहळा आहे, ज्ञानोबारायांची जी यात्रा आहे, या सोहळ्याला, या यात्रेला अवश्य आलं पाहिजे। आपण सर्वजण ज्ञानोबारायांच्या सोहळ्याला आलो, ज्ञानोबारायांच्या यात्रेला आलो, उत्सवाला आलो, आपलं फार मोठं भाग्य आहे। कारण ज्ञानोबारायांच्या यात्रेला आल्यानंतर, ज्ञानोबारायांच्या सोहळ्याला आल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न होत असतो। आपण नेहमीप्रमाणे म्हणतो, यात्रे अलंकापुरा येते ते आवडते विठ्ठला। ज्ञानोबारायांच्या यात्रेकरता जे येतात ते भगवान परमात्म्याला आवडतात, किंवा स्वतः भगवान परमात्मा म्हणतात, जो करेल याचे यात्रा तो तारेल सकळ गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा याचे निदर्शने होती। ज्ञानोबारायांची जो यात्रा करील तो तारेल सकळ गोत्रा, त्याचं संपूर्ण गोत्र उद्धरून जाईल। म्हणून ज्ञानोबारायांची जी यात्रा आहे, ही यात्रा आपण अवश्य केली पाहिजे। यात्रा, यात्रा शब्दाचा अर्थ आपण मागच्या वर्षी सांगितला होता। यात्रा शब्दाचा अर्थच आहे बघा, संस्कृत मधले दोन शब्द आहेत, या म्हणजे जी आणि त्रा येते म्हणजे रक्षण करते। जी रक्षण करते तिला यात्रा म्हणतात। कशापासून रक्षण करते? संकटापासून रक्षण करते, दुःखापासून रक्षण करते, पापापासून जी रक्षण करते तिला यात्रा असं म्हणायचं। किंवा वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार, अण्णा विनोदाने सांगायचे, यात्रा शब्द, यात्रा यात्रा म्हणजे काय? यात्रा शब्द थोडासा लांबून म्हणायचा म्हणजे त्याचा अर्थ कळतो। ते म्हणायचे, या तरा, या तरा, या आणि तरुण जा, तुला यात्रा असं म्हणतात। विठ्ठल विठ्ठल येऊन तरुण जाण्याकरता जो मार्ग आहे तिला यात्रा असं म्हणतात। यात्रेमध्ये आणि जत्रेमध्ये फरक आहे। यात्रा वेगळी असते आणि जत्रा वेगळी असते। यात्रेमध्ये आणि जत्रेमध्ये काय फरक आहे? यात्रा आणि जत्रेमध्ये हा फरक आहे बघा, जिथं संसाराला प्राधान्य दिलं जातं त्याला जत्रा म्हणतात, जिथं परमार्थाला प्राधान्य दिलं जातं त्याला यात्रा म्हणतात। म्हणजे जत्रामध्ये जर गेलं तर माणूस जत्रामध्ये काय घेतात? जत्रामध्ये गेला की कोळपाट घेतात, लाटणं घेतात, हे का नाही, मारण्याकरता,
लाटणं घेतात, कोळपाट घेतात, सगळे संसाराचे साहित्य घेतात. जत्रात गेलं की संसाराचे साहित्य घेतात. आणि यात्रा मात्र तसं नसते. यात्रामध्ये संसाराला प्राधान्य नसतं, परमार्थाला प्राधान्य असतं. बघा, जत्रेमध्ये गेलं की माणसाचं मनोरंजन होतं, आणि यात्रेमध्ये आलं की माणसाचं भजन होतं. यात्रेमध्ये आणि जत्रेमध्ये फरक आहे. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबराच्या अलंकारपूर नगरीमध्ये आपण आलो, ज्ञानोबराच्या यात्रेकरता आलो, तर इथं आल्यानंतर आपण भजन केलं पाहिजे. जेवढं आपल्याला भजन करता येईल, जेवढी आपल्याला ज्ञानोबराची सेवा करता येईल, जेवढं आपल्याला या ठिकाणी साधना करता येईल, तेवढी साधना केला पाहिजे. तेव्हा ती यात्रा सफल होते. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून ज्ञानोबराच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आपण या ठिकाणी आलेलो आहे. सोहळे भक्ताचे होत असतात पहा, आणि भक्ताचे सोहळे होत असतात. कोणाचाही सोहळा होतो का? जगात कोणाचाही सोहळा होत नाही. हा आपला सोहळा होतो, पण आपला कोणता होतो? जन्म मृत्यूचा सोहळा होतो, है की नाही? देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूची आ सोहळ्या, ना म्हणून नये धनंजया जिया परी. सामान्य जीवाचा सोहळा होतो, पण जन्म मृत्यूचा सोहळा होतो. पण ज्ञानोबरायासारखे जे संत आहेत, अशा भक्त महात्म्यांचा, अशा संतांचा सोहळा होत असतो. आणि तो सोहळा स्वतः भगवान परमात्मा करत असतो. कारण भक्ताचा सोहळा करणं हे देवाला आवडतं. पहा, करणे हे गोपाळा बिरद तुमचे, आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा. करणे हे गोपाळा बिरद तुमचे. भगवान परमात्म्याला आपल्या दासाचा सोहळा करणं, आपल्या भक्ताचा सोहळा करणं हे भगवान परमात्म्याचं ब्रीद आहे. भगवान परमात्म्याला भक्ताचा सोहळा करायला फार आवडतो, म्हणून स्वतः भगवान परमात्मा सोहळा करतो. आणि कोणाचाही सोहळा होतो का? कोणाचाही होत नाही. ज्याने आपलं जीवन सोहळं ठेवलं त्यांच्या जीवनाचा सोहळा होतो. सोहळं म्हणजे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कशाचाही मळ लागू दिला नाही, कशाचाही विटाळ लागू दिला नाही, अशांचा सोहळा होत असतो. बघा, ज्ञानोबरायचा काय सोहळा आहे? कारण ज्ञानोबरायांचं जीवन हे निष्कलंक जीवन आहे. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया. ज्ञानोबरायचं जीवन जर पाहिलं तर ज्ञानोबरायांचं जीवन हे निष्कलंक आहे. कोणत्याही प्रकारचा कलंक ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये नाही, कुठल्याही प्रकारचा मळ नाही. लागोने दे मळ ममतेचा, न करी रे संग राही रे निश्चळ. लागोने दे मळ ममतेचा, ममतेचाही मळ ज्ञानोबराच्या जीवनामध्ये नाही, कुठल्याही प्रकारचा मळ ज्ञानोबराच्या जीवनामध्ये नाही. बघा, त्याला सोहळा असं म्हणतात. सोहळ्याची व्याख्या सांगितली ना, पवित्र सोवळे, पवित्र सोवळे, हो मंडळी ज्यांचा आवडता देव, हो मंडळी ज्यांचा आवडता देव, पवित्र सोहळे, पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. महाराज म्हणतात, पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. कोण? ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेमभाव. असे पवित्र जे आहेत, सोवळी जे आहेत, अशांचा सोहळा होत असतो. पहा, ऐका नाही, परनारी आणि परद्रव्य यांचा जो विटाळ धरतो तो खरा सोहळा आहे. आणि असे जे सोहळे आहेत त्यांचा सोहळा होत असतो. बघा, ज्ञानोबरायचा परनारीचाही विटाळ आहे आणि परद्रव्याचाही विटाळ आहे. जन्मते नि प्रसंगे श्री देह शिवने अंगे, तेथून जन्म आगवे सोहळे कीजे. जन्म प्रसंगता, जन्माचा जो प्रसंग आहे त्याच प्रसंगाला फक्त स्त्रियेचा संघ आहे. ज्ञानोबरायचा जर आपण विचार केला तर ज्ञानोबरायचं जीवन सोहळं जीवन आहे, आणि सोहळं जीवन आहे म्हणून ज्ञानोबरायचा सोहळा आहे. आणि या ज्ञानोबरायच्या सोहळ्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहोत. ज्ञानोबरायचा सोहळा आहे तर ज्यांचे गावे केला वास, त्याचे नसावे उदास.
ज्यांच्या गावामध्ये आपण वास केलेला आहे, ज्यांच्या गावामध्ये आपण आलेलो आहे, मग त्यांच्या गावात आलो तर त्यांचंच वर्णन केलं पाहिजे. व्यवहारामध्ये नियम आहे, यद विवाहस तद्गीत गानम, ज्याचं लग्न असन त्याचं वर्णन केलं पाहिजे. तसं ज्ञानोबरायचा सोहळा आहे म्हणून ज्ञानोबरायचं वर्णन. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायचं वर्णन जगद्गुरु श्री तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये करतात. बघा, जगद्गुरु श्री तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबारायचा गाथा जर आपण पाहिला तर जगद्गुरु श्री तुकोबारायच्या गाथ्यामध्ये अनेक प्रकरण आहे. त्यामध्ये एक धरणेकरी नावाचं प्रकरण आहे आणि त्या धरणेकरी नावाच्या प्रकरणामधील हा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायने ज्ञानोबरायचं वर्णन केलंय. बघा, आपण तुकोबारायचा जर विचार करायला गेलो तर तुकोबाराय ज्ञानोबरायचं वर्णन करतात हे विशेष आहे. कारण तुकोबारायचा जर मूळ स्वभाव आपण पाहिला तर कोणाची स्तुती करावी, कोणाचं वर्णन करावं हा तुकोबारायचा स्वभावच नाही. तुकोबाराय कधीही कोणाचं वर्णन करत नाही. उलट कोणी जर वर्णन कोणाचं करत असेल, कोणी कोणाची स्तुती करत असेल तर तेही तुकोबारायला आवडत नाही. उलट तुकोबाराय त्यांना प्रार्थना करतात, ऐका ऐका पंडित जन. तुकोबाराय प्रार्थना करतात, हे पंडित जन ऐका ऐका. काय ऐका? कोणाची स्तुती करू नका सांगतात. ऐका ऐका पंडित जन, तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती, माझी परिसा विनंती. महाराज म्हणतात, पंडित जन ऐका. काय ऐका? तुम्हाला माझे हात जोडून विनवणी आहे, पाय जोडून विनवणी आहे. महाराज म्हणतात काय? की तुमच्या पायाला लागून माझी विनवणी आहे, नका करू नरस्तुती, कोणाची स्तुती करू नका. अहो महाराज, कोणाची स्तुती करू नका. अलीकडे असं झालं, स्तुती केल्याशिवाय कोणीच काही देत नाही. त्याचं वर्णन करावं लागतं, त्याची स्तुती करावी लागते आणि त्याला खुश करावं लागतं, प्रसन्न करावं लागतं. त्याचं वर्णन करून त्याची स्तुती केली तर मग तो काहीतरी देतो. तुम्ही म्हणतात कोणाचं वर्णनच करायचं नाही, मग आमचं पोट कसं भागायचं? महाराज म्हणतात, अन्न मान धन हे तो प्रारब्ध. आणि त्याच अभंगाचं तिसरं चरण आहे. महाराज म्हणतात, अन्न मान धन याच्यासाठी दुसऱ्याची स्तुती करू नको, ते तर प्रारब्ध आधी नाही, ते प्रारब्धाने तुला मिळणारच आहे, म्हणून कोणाची स्तुती करू नको. महाराजाला वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची, गाविते थोरी एका विठ्ठलाची, वर्णाविते थोरी एका विठ्ठलाचे, कीर्ती मानवाचे वर्णू नये. महाराज म्हणतात, थोरवी वर्णन करायचे असेल, कीर्ती वर्णन करायचे असेल किंवा स्तुती करायची असेल तर एका विठ्ठलाची, एका भगवान परमात्म्याची स्तुती करावी, देवाची स्तुती करावी, देवाचं वर्णन करावं. मानवाची कीर्ती वर्णन करू नये, त्याची स्तुती वर्णन करू नये, असं जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात. किंवा महाराज सुद्धा सांगतात ना, पतिव्रता नेने अनेकांची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी, तैसे माझे मन एकविध झाले, नावडे विठ्ठले विन तुझे. जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात, पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती. पतिव्रता माऊली जी असते ना, ती स्तुती केली तर फक्त आपल्या पतीचीच करते, आपल्या पतीशिवाय ती दुसरी कोणाचीही स्तुती करत नाही. तसं वर्णन करायचं झालं तर फक्त देवाचंच वर्णन करायचं, देवाशिवाय कोणाचीही स्तुती करायची नाही, असा जगद्गुरु तुकोबारायचा काय आहे? स्वभाव आहे. मग अशा स्वभावाचे जगद्गुरु श्री तुकोबाराय आज मात्र ज्ञानोबारायची स्तुती करतात. आपला स्वभाव तुकोबाराय बदलतात का? तर त्याच्यामध्ये काहीतरी विशेषता असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु श्री तुकोबाराय कधीही न वर्णन करण्याचा जगद्गुरु श्री तुकोबारायचा स्वभाव. कोणाचंही वर्णन तुकोबाराय कधी करत नाही. अहो, स्वतः वर्णन करत नाही. देवाने जरी सांगितलं महाराज यांचं वर्णन करा तरी महाराज वर्णन करत नाही. महाराजाला देवाने सांगितलं, महाराज हे फार मोठे संत आहेत, यांचा फार मोठा लवाजमा असतो,
फार लोक यांना मानतात, यांच्याकडे फार मोठमोठ्या गाड्या आहेत. महाराज यांना संत म्हणा, यांचं वर्णन करा. महाराज म्हटले, देवा तुम्ही जरी म्हणत असले तरी मी त्यांना संत म्हणणार नाही. अरे मी त्यासी मुखे नमने हरिसिते देवा करे माझे सुखे, पर मी त्यासी मुखे नमने संत, मुखे नमने संत. हरिसिते देवा करी माझे सुखे, करी माझे सुखे, परमेश्वर मुखे नमन करिसिते देवा करे माझे सुखे, परमे त्यासे मुखे न म्हणे संत. महाराज म्हणतात की देवा तुम्ही जरी म्हणत असेल हे फार मोठे संत आहे, तरी मी त्यांना संत म्हणणार नाही. भगवंताने सांगितलं, महाराज मी सांगतोय, मी कर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्यवान असणार आहे. मी काय करेल माहितीये का? भगवान परमात्म्याला तुकोबर म्हणतात, तुला काय करायचं ते कर. परिस्थिती देवा करी माझे सुखे, काय माझं वाटोळं करून घ्यायचं करून घे, पण मी मात्र त्यांना संत म्हणणार नाही. असा तुकोबरायचा स्वभाव, एवढा कडक स्वभाव असणारा तुकोबरायचा, कधीच कोणाचं वर्णन न करणारे तुकोबराय. पण आज मात्र ज्ञानोबरायचं वर्णन करतात. ज्ञानोबरायची विशेषता असली पाहिजे, कारण काही विशेषतेशिवाय जगद्गुरु श्री तुकोबराय ज्ञानोबरायचं वर्णन करणार नाही. ज्ञानोबरायचं वर्णन तुकोबराय करतात. का बरं वर्णन करतात? बघा, वर्णनाचे दोन प्रकार असतात. पहिल्यांदा वर्णनाचे दोन प्रकार सांगतो. वर्णनाचे म्हणतो मी, वर्णाचे नाही, वर्णनाचे दोन प्रकार असतात. कोणते कोणते? वर्णनाचे दोन प्रकार असतात. एक यथार्थ वर्णन आणि एक अयथार्थ वर्णन. म्हणजे वस्तुस्थितीच्या अभावामध्ये जे वर्णन केलं जातं त्याला अयथार्थ वर्णन म्हणतात. म्हणजे तशी वस्तुस्थिती समोर नसते, समोरची व्यक्ती तशी नसते, पण बळजबरीनं त्याचं तसं वर्णन केलं जातं, याला अयथार्थ वर्णन म्हणायचं. आणि जशी वस्तुस्थिती आहे त्या पद्धतीनेच वर्णन करणं याला यथार्थ वर्णन असं म्हणायचं. दोन प्रकारचं वर्णन असतं. बघा, व्यवहारामध्ये जर आपण पाहायला गेलो तर जास्त करून वर्णन हे अयथार्थच वर्णन असतं. अनेक लोक अनेकाची स्तुती करतात, पण ते अयथार्थ स्तुती करतात. म्हणजे वस्तुस्थिती तसं नसते तरी तसं वर्णन केलं जातं. बघा, पूर्वीचे कीर्तनकार सांगायचे, सासूबाई जे जावयाचं वर्णन करते ना, हे 100% केलेलं वर्णन अयथार्थ वर्णन असतं. सासूबाईने जावयाचं केलेलं वर्णन अयथार्थ वर्णन, म्हणजे जे नाही ते विशेषण लावून त्याचं वर्णन केलं जातं, अयथार्थ वर्णन. किंवा आता आम्ही गावगाव कीर्तनाला फिरतो, गावगाव कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तन झाल्यावर काही काही माणसं स्तुती करतात, कीर्तनकाराची स्तुती करतात. तर जे कीर्तनकाराची कीर्तन झाल्यानंतर स्तुती केली जाते ना, ते वर्णन अयथार्थ वर्णन आहे. म्हणजे कधी कधी एखाद्या वेळेसच असं घडतं की वस्तुस्थिती असते तसं वर्णन केलं जातं, पण बऱ्याच वेळेस वस्तुस्थिती तसं नसताना बळजबरीनं वर्णन केलं जातं. म्हणजे बघा, तुम्ही कीर्तनाला गेलं की कीर्तनाला गेल्यावरती लोक कीर्तन झालं म्हणतात, महाराज काय तुमचं कीर्तन झालं, तुमच्या कीर्तनासारखं कीर्तन कोणाचंच झालं नाही. आणि हे सगळ्यांना म्हणतात बरं का, प्रत्येक कीर्तनकाराला हे वाक्य ठरलेलं असतं, महाराज जे तुमचं कीर्तन झालं ना, तुमच्या कीर्तनासारखं कोणाचंच कीर्तन झालं नाही, अख्ख्या 7 दिवसात कोणाला असं कीर्तन जमलं नाही असं म्हणतात. म्हणजे वर्णन करताना कीर्तनकाराचं असं करतात. एका गावाला कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाचा पहिलाच दिवस, पहिल्याच दिवशी कीर्तन झाल्यावर म्हणतात, महाराज काय कीर्तन केलं, काय कीर्तन केलं, कालच्या महाराजाला सुद्धा जमलं नाही, काल सप्ताह नव्हता. म्हणजे वर्णन करताना त्यांना हेही ध्यानात राहत नाही की आपल्या गावात सप्ताह कधी सुरू झाला. याला अयथार्थ वर्णन म्हणायचं. म्हणजे वस्तुस्थिती तशी नाही आणि बळजबरीने ते वर्णन करायचं, याला अयथार्थ वर्णन म्हणतात. पण जशी वस्तुस्थिती समोर आहे तशाच प्रकारचं वर्णन करणं याला यथार्थ वर्णन असं म्हणतात. ते शास्त्रकारा उदाहरण देतात पहा. उष्ट्राणामच्या गृहे लग्ने गर्दभा मंत्रपाठकः परस्परम प्रशंसन्ते अहो रूपम अहो ध्वनिः. हे सांगतात, उष्ट्रा नामचं गृह लग्न, उंटाच्या घरी लग्न असतं. आणि उंटाच्या घरी लग्न, मग उंटाच्या घरी लग्न आहे, मग मंत्र म्हणायला कोणीतरी पाहिजे की नाही, ब्राह्मण. मग उंटाच्या घरी लग्न, तर मंत्र म्हणायला ब्राह्मण कोण याला? गर्दभ हा मंत्र पाठक, हा गाढव मंत्र म्हणण्याकरता नेला.
आणि मग तो गाढव मंत्र म्हणण्याकरता नेल्यानंतर ते गाढवाने मंत्र सुरू केले. आणि गाढवाने मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर तो उंट त्याचं वर्णन करतो. वा, अहो ध्वनी, काय तुमचा आवाज आहे, काय तुमचा आवाज आहे. कोण वर्णन करतो? उंट गाढवाच्या आवाजाला, काय तुमचा आवाज आहे, काय तुमचा आवाज आहे. आणि तो पण म्हणतो अहो रूपम, काय तुमचं रूप आहे, काय तुमचं रूप आहे. म्हणजे गाढव उंटाचं वर्णन करतय आणि उंट गाढवाचं वर्णन करतय. हे जे वर्णन आहे हे अयथार्थ वर्णन आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणजे थोडक्यात वस्तुस्थितीच्या अभावामध्ये जे वर्णन केलं जातं ते अयथार्थ वर्णन आहे. आणि जशी वस्तुस्थिती समोर आहे तशा प्रकारचं जे वर्णन केलं जातं ते यथार्थ वर्णन आहे. आज जगद्गुरु श्री तुकोबाराय जे ज्ञानोबारायचं वर्णन करतात ना ते यथार्थ वर्णन आहे. बघा, यथार्थ वर्णन काय आहे? कारण यथार्थ वर्णन तोच करू शकतो की ज्या क्षेत्रातल्या व्यक्तीचं वर्णन करायचंय ती वर्णन करणारी व्यक्ती सुद्धा त्या क्षेत्रातली असली पाहिजे. नाहीतर एखाद्या क्षेत्राचं एखाद्याला ज्ञान असतं म्हणून तो त्या क्षेत्रातील व्यक्तीचं वर्णन करू शकत नाही. आज तुकोबाराय ज्ञानोबारायचं वर्णन करतात म्हणून ते यथार्थ वर्णन आहे. बघा तुम्ही, शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्याला शेती क्षेत्रातलं सगळं ज्ञान असतं. बघा, शेतकरी उन्हाळ्यामध्ये नांगरतो, नांगरल्यानंतर वखरतो आणि वखरल्यानंतर मग त्या जमिनीला तापू देतो. आणि तापल्यानंतर पाऊस जेव्हा पडतो तेव्हा पेरणीची जेव्हा वेळ येते तेव्हा एकदम पेरत नाही. पेरणी करण्याच्या अगोदर काय करतो? शेतामध्ये पाऊस पडल्यानंतर वापसा झाली की नाही पाहतो. ते वापसा झाली की नाही पाहण्याकरता काय करतो? तो शेतामध्ये जातो. शेतामध्ये गेल्यानंतर शेतातली माती हातामध्ये घेतो. माती हातात घेतल्यानंतर त्याचा गोळा बनवतो आणि त्याचा गोळा बनवून असा जमिनीवर फेकतो. तो जमिनीवर फेकला आणि गोळा जमिनीवर फेकल्यानंतर ती माती जर वेगवेगळी झाली तर वापसा साधला. आणि तो मातीचा गोळा जर फुटला नाही तसाच राहिला तर वापसा साधला नाही. आता हे शेतीमध्ये एक शेतीचं ज्ञान आहे. याच्यामध्ये शेतीमध्ये वापसा साधला का नाही साधला आता हे कोणाला कळेल? शेतकरी जो आहे त्याला कळेल. आता कोणत्याही कृषी विद्यापीठामध्ये तुम्ही कोणतीही पदवी घ्या, कोणती पदवी घेतल्यावर कळणार आहे की वापसा कसा साधायचा? याला शेतकरीच व्हावा लागेल. शेतकऱ्याला त्याचं ज्ञान असतं. आता शेतकऱ्याला शेतीचं ज्ञान आहे पण त्याला वैद्यकीय क्षेत्रातलं कळतं का? तो म्हटला नाही मला शेतीचं सगळं कळतं म्हणून मी वैद्यकीय क्षेत्राचं पण सांगू शकतो, असं नाही होऊ शकत. त्याला शेती क्षेत्रातलं ज्ञान आहे पण वैद्यकीय क्षेत्रातलं त्याला कळणार नाही. कोणत्या वैद्याला कोणत्या रोग्याला कोणती गोळी द्यावी आहे का नाही हे मात्र त्याला समजणार नाही. म्हणजे शेतीतलं ज्ञान त्याला आहे म्हणून त्यांनी शेतीतलं ज्ञान त्याला आहे पण बाकीच्या विषयातलं त्याला अज्ञान आहे म्हणून तो वैद्यकीय क्षेत्राचं वर्णन करू शकत नाही. वैद्यकीय क्षेत्रातला जो आहे तो शेती क्षेत्रावाल्याचं वर्णन करू शकत नाही. व्यवहारामध्ये जर असा असेल तर इथं तर परमार्थ आहे. ज्या ज्ञानोबारायचं वर्णन करायचे ते ज्ञानोबाराय पारमार्थिक क्षेत्रातले आहेत आणि जगद्गुरु श्री तुकोबाराय वर्णन करणारे ते सुद्धा पारमार्थिक क्षेत्रातले. बघा, पारमार्थिक क्षेत्रातला माणूसच पारमार्थिक क्षेत्राचं वर्णन करू शकतो, दुसरा कोणी करू शकत नाही. सामान्य माणूस संतांचं वर्णन करू शकत नाही. एखादा फार मोठा शब्द पंडित ज्ञानी जरी झाला तरी महाराज म्हणतात तो सुद्धा संतांचं यथार्थ वर्णन करू शकत नाही. पहा, संतांचा महिमा भक्ताची दुर्लभ या गाती आणि गाते, दुर्लभ या गाती भक्ताचा महिमा महिमा भक्ताची जाणती, भक्ताची जाणती दुर्लभ या गाती आणि गाते, दुर्लभ या गाती आणि गाते. भक्ताचा महिमा भक्ताची जाणते, दुर्लभ या गती आणि काशी. भक्ताचं वर्णन करायचं असेल तर एक तर भक्तच असावा लागतो, दुसरं कोणीही त्याचं वर्णन करू शकत नाही. महाराज म्हणतात, ज्ञानोबाराय सांगतात, ऐका आकाश घेऊसावे
तरी अनेक त्यावने थोर होवावे, म्हणून आपाडू हे आगवे निर्धारिता. ज्ञानोबा म्हणतात आकाश घेऊसावे. आकाशाला जर आपल्याला आलिंगन द्यायचं असेल तर आपल्याला आकाश एवढं व्हावं लागेल, तरच आकाशाला आलिंगन देता येईल. आकाशाला आलिंगन देण्याकरता जसं आकाश एवढं व्हावं लागतं, तसं संतांचं वर्णन करायचं असेल तर आपल्याला संत व्हावं लागतं. पहा, तुका म्हणे अंगे व्हावे जे आपण, तरीच महिमान येईल कळो. आपल्याला संत व्हावं लागेल, आणि जे संत झालेले ते संतांचं यथार्थ वर्णन करू शकतात. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय संत आहेत आणि ज्ञानोबराय हे संत आहेत. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्ञानोबरायचं जे वर्णन करतात ना, ते यथार्थ वर्णन आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबारायने ज्ञानोबरायचं वर्णन केलेलं आहे. बरं, तुकोबारायना ज्ञानोबरायचं वर्णन करण्याची गरज तरी का पडली, तर याच्या अभंगाच्या पाठीमागची भूमिका थोडीशी अशी आहे. धरणेकरी प्रकरणातील हा अभंग असल्यामुळे एक बीड प्रांतातला एक ब्राह्मण, आणि त्या बीड प्रांतातला एक ब्राह्मण, त्याला अंतःकरणामध्ये काही इच्छा उत्पन्न झाली. वयाच्या शेवटी उतार वयामध्ये त्याला काही इच्छा उत्पन्न झाली. त्याला असं वाटलं मला विद्वान व्हायचंय, मला श्रीमंत व्हायचंय आणि मला मोक्ष मिळवायचा. अशा 3 इच्छा त्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाल्या. बघा, कोणत्या वयामध्ये कोणती इच्छा माणसाला उत्पन्न होईल हे काही सांगता येत नाही. इच्छा काय कोणाला कधी कोणती इच्छा उत्पन्न होऊ शकते. फक्त एवढं आहे, इच्छा पूर्ती करता वयाची मर्यादा आहे. इच्छा कधी उत्पन्न होऊ शकते, पण इच्छा पूर्ण करायची असेल की त्याला मात्र वयाची मर्यादा लागते. कोणत्याही व्यक्तीला कधीही इच्छा होऊ शकते कशाची पण. तशी त्याला उतार वयामध्ये इच्छा झाली. काय इच्छा झाली की मी विद्वान झालं पाहिजे, मी श्रीमंत झालं पाहिजे आणि मला मोक्ष मिळाला पाहिजे, सुख प्राप्त झालं पाहिजे, अशी त्याला इच्छा निर्माण झाली. आणि अशी इच्छा निर्माण झाल्यानंतर आपली इच्छा पूर्ण करेल कोण करेल. बघा, एकच इच्छा असेल तर ती आपण पूर्ण करू शकतो, प्रयत्न आहे. पण इच्छा काय आहे, अनेक इच्छा आहे. इच्छा जर अनेक असेल तर त्याच्यासाठी प्रयत्नाने ती सगळ्या इच्छा एकदम पूर्ण होणार नाही. मग काय केलं पाहिजे, सगळ्या इच्छा जर एकदाच पूर्ण करायच्या असेल तर मग त्याच्यासाठी प्रसाद मिळवला पाहिजे, म्हणजे देवाची कृपा मिळवली पाहिजे किंवा संतांची कृपा मिळवली पाहिजे. संतांची किंवा देवाची कृपा झाली मग एकाच वेळेस सगळेच प्राप्त होतं. म्हणून त्याने आपली विद्वान होण्याची इच्छा, श्रीमंत होण्याची इच्छा आणि मोक्ष मिळवण्याची इच्छा अंतःकरणामध्ये धरली. आणि मग ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून पांडुरंग परमात्म्याकडे गेला. आता बघा, पांडुरंग परमात्म्याकडे गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याच्या समोर त्याने धरणं मांडलं आणि पांडुरंग परमात्म्याच्या समोर 10 दिवस त्याने अनुष्ठान केलं. पण ते अनुष्ठान करत असताना तामस स्वरूपाचं अनुष्ठान केलं. म्हणजे काय, तामस स्वरूपाचं अनुष्ठान म्हणजे आतमध्ये अन्नाचा कण सुद्धा घ्यायचं नाही, पाणी सुद्धा घ्यायचं नाही, असं खडतर अनुष्ठान. म्हणजे स्वतःलाही त्रास द्यायचा, दुसऱ्यालाही त्रास द्यायचा, अशा प्रकारचं अनुष्ठान म्हणजे तामस अनुष्ठान. ते अनुष्ठान त्याने 10 दिवस तिथं केलं. पांडुरंग परमात्म्याने त्याच्या स्वप्नात येऊन सांगितलं, बाबा तुझं जे धरणं आहे, तुझ्या ज्या इच्छा आहेत, तुझ्या इच्छा पूर्ण होतील, पण तुझ्या इच्छा इथं काय पूर्ण होणार नाही. तू एक काम कर म्हटले, इथून आळंदीला ज्ञानोबरायकडे जाय. ज्ञानोबरायकडे गेल्यानंतर तुझ्या इच्छा काय होतील, पूर्ण होईल. असं त्याच्या स्वप्नात सांगितल्यानंतर बीड प्रांतातला तो ब्राह्मण होता. तो ब्राह्मण बीडहून अगोदर पंढरपूरला गेला आणि पंढरपूरहून पुन्हा देवाने सांगितल्यामुळे आळंदीला आला. आता मजल करत तो आळंदीला आला. आळंदीला आल्यानंतर ज्ञानोबरायच्या समोरही त्याने 12 दिवसाचं अनुष्ठान केलं. आणि ज्ञानोबरायच्या समोर 12 दिवसाचं अनुष्ठान केल्यानंतर ज्ञानोबराय त्याच्या स्वप्नात आले आणि ज्ञानोबरायने सांगितलं, हे बघ आता सध्या कोर्ट इथलं बंद आहे, सध्या देहूचं कोर्ट काय आहे, चालू आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय तुझी ही इच्छा पूर्ण करतील. तू एक काम कर म्हटले, तुझ्या या इच्छा जर तुला पूर्ण करायच्या असेल तर तू तुकोबारायकडे जाय, देहूला जाय. देहूला जाय म्हटल्यानंतर तो आता ब्राह्मण होता. ब्राह्मण असल्यामुळे ज्ञानोबरायने तुकोबारायकडे जायला सांगितलं. पण काय आहे, त्याची श्रद्धा नव्हती. आणि श्रद्धा नसल्यामुळे आता ज्ञानोबराय म्हटल्यामुळे तो देहूला गेला, पण अंतःकरणामध्ये मात्र श्रद्धा नव्हती. जगद्गुरु श्री तुकोबारायकडे तो गेला आणि गेल्यानंतर तुकोबारायांना दंडवत केला. श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. तुकोबारायांना प्रणाम केला. तुकोबाराने विचारलं, कोण तू, कुठून आला? तेव्हा त्याने सांगितलं, महाराज मी धरणेकरी आहेत, मी धरणं घेतलं होतं. कुठं धरणं घेतलं होतं? त्याने सांगितलं, महाराज मी अगोदर पांडुरंग परमात्म्याकडे धरणं धरून बसलो होतो. भगवान परमात्म्याचं नाव ऐकल्यानंतर तुकोबाराने त्याला पुन्हा नमस्कार केला, देवाकडून आलेला आहे. मग त्याने सांगितलं काय झालं? महाराजांनी विचारलं काय झालं? त्याने सांगितलं, देवाने मला स्वप्नात येऊन सांगितलं, देव तुमच्या स्वप्नात आले आणि देवाने सांगितलं ज्ञानोबरायकडे जा, म्हणून मी देवाकडून ज्ञानदेवाकडे आलो.
मग देवाकडून ज्ञानोबरायकडे आलो. मग काय झालं म्हटले, ज्ञानोबराय माझ्या स्वप्नात आले. तुकोबराय म्हणतात की ज्ञानोबराय याच्या स्वप्नामध्ये आले, पांडुरंग परमात्मा याच्या स्वप्नामध्ये आले, अधिकारी व्यक्ती आहे. पण तुकोबरायने पुन्हा त्याला नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर काय म्हटले ज्ञानोबराय, तेव्हा त्यांनी सांगितलं, ज्ञानोबराय म्हटले माझ्या अंतःकरणामध्ये 2-3 इच्छा आहे, त्या मी भगवान परमात्म्यासमोर ज्ञानोबरायासमोर प्रगट केल्या. काय इच्छा आहे? त्यांनी सांगितलं, मला विद्वान व्हायचं, मला श्रीमंत व्हायचंय आणि मला मोक्ष मिळवायचा. या 3 इच्छा माझ्या आहेत. या इच्छा पूर्ण करण्याकरता मी धरणं धरलेला आहे. धरणं म्हणजे काय? धरणं म्हणजे हट्ट. आपली इच्छा पूर्ण करून घेण्याकरता जो हट्ट धरला जातो त्याला धरणं म्हणतात. असं धरणं धरून मी त्या ठिकाणी बसलो होतो, पण ज्ञानोबरायने मला तुमच्याकडे पाठवलं. आणि असं जेव्हा तुकोबरायच्या समोर तो व्यक्ती बोलला, तेव्हा मात्र तुकोबराय उभे राहिले. तुकोबराय म्हटले, ज्ञानोबरायने माझ्याकडे तुझ्या इच्छा पूर्ण करण्याकरता पाठवलं. माझा जर विचार केला आणि ज्ञानोबरायचा जर विचार केला तर मज पामर आहे काय थोरपण पायीचे वाहन पायी बरी. तुकोबराय म्हणतात ज्ञानोबरायचं सामर्थ्य काय आहे आणि ज्ञानोबरायच्या समोर माझं सामर्थ्य काय आहे. पण ज्ञानोबरायने माझ्याकडे पाठवल्या इच्छा पूर्ण करण्याकरता. अरे तुझ्या जर या इच्छा तुला पूर्ण करायच्या होत्या तर तू माझ्याकडे येण्याची गरजच नव्हती. तुला श्रीमंत व्हायचं होतं ना, मग ज्ञानोबरायने तुला श्रीमंत केलं असतं. कस काय महाराज? महाराज म्हणतात, अरे तुला श्रीमंतच व्हायचं होतं तर ज्ञानोबरायकडे किती श्रीमंती आहे. काय श्रीमंती आहे? महाराज ज्ञानोबरायची श्रीमंती त्याला अभंगाच्या पहिल्या चरणात. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ अंगी आयसे बळ रेडा बोले. महाराज म्हणतात, अरे ज्ञानोबरायने माझ्याकडे तुला पाठवलं. तुला जर श्रीमंत व्हायचं होतं तर श्रीमंत होण्याकरता तू माझ्याकडे आला, पण माझी अवस्था पाय ना. महाराज म्हटले, माझ्या अवस्थेचा जर विचार केला तर श्री एक अन्न अन्न करता मेली, आमची श्री अन्न अन्न करता मेली. कोपला पाटील गावेची ही लोक आता मज भीक कोण घाली. माझी जर परिस्थितीचा विचार केला तर गावचा पाटील माझ्यावर कोपलेला आहे, रागवलेला आहे. श्री एक अन्न अन्न करता मेलेली आहे का नाही. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढते बुके कुत्रे घर राखीती. अशी आमची अवस्था. महाराज म्हणतात आमच्या संसाराची अवस्था अशी आहे, आमच्याकडे श्रीमंती पाहायला गेलं तर आमच्याकडे काही श्रीमंती नाही. ज्ञानोबरायने तुला माझ्याकडे पाठवलं. अरे ज्यांच्याकडून तू आला त्यांच्याकडेच किती श्रीमंती होती. म्हणून महाराज सांगतात, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. अरे ज्या ज्ञानोबरायने तुला माझ्याकडे पाठवलं त्यांच्याच दारामध्ये श्रीमंती होती ना. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. ज्ञानोबरायची श्रीमंती सांगतात, ज्ञानोबरायच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. बघा, जगद्गुरु श्री तुकोबरायांचं काय वर्णन करताना, वर्णन करत असताना ज्यांचं वर्णन करायचं त्यांचं यथार्थ ज्ञान पाहिजे. आता तुकोबराय या अभंगामध्ये ज्ञानोबरायचं वर्णन करतात, पण वर्णन करताना शब्द फार जपून वापरलेले. आपण संपूर्ण अभंग पाहिला की संपूर्ण अभंगामध्ये कुठंही जगद्गुरु तुकोबरायाने क्रियापद वापरलेलं नाही.
सगळ्या अभंगात कुठंच क्रियापद नाही का? याच्यावरून बघा, वर्णन करताना 3 गोष्टीचं ज्ञान पाहिजे. एक, पहिली गोष्ट ज्याचं वर्णन करायचं त्याचं ज्ञान पाहिजे. दुसरी गोष्ट त्याच्याबद्दल प्रेम सुद्धा पाहिजे. ज्ञानही पाहिजे, प्रेमही पाहिजे. तसं तुकोबरायला ज्ञानोबराविषयी ज्ञानही आहे, ज्ञानोबराविषयी तुकोबरायचं प्रेमही आहे, आणि ज्ञानोबराविषयी अंतःकरणामध्ये अत्यंत आदर आहे, श्रद्धा आहे. तेव्हा ते वर्णन होऊ शकतं. तसं ज्ञानोबरायचं वर्णन करताना ज्ञानोबरायबद्दल तुकोबरायला ज्ञान आहे. ज्ञान असल्यामुळे अभंगात वर्णन करताना कुठंही क्रियापद तुकोबराने वापरलं नाही. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. बघा, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ होता, आहे, होईल असं कुठं आहे का? जयाचे दारे सोन्याचा पिंपळ आहे नाही, होता नाही, होईलही नाही. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, बस एवढंच. क्रियापद काही वापरलं नाही. म्हणजे असं आहे बघा, संताला कोणताच काळ लागत नसतो. काळाची मर्यादा संताला नसते. संत सगळ्या काळामध्ये असतात. म्हणजे उलट काळ येतून जातो, संत तसेच राहतात. म्हणून काळाची मर्यादा संताला नसल्यामुळे महाराजांनी क्रियापद कुठं वापरलं नाही. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. ज्ञानोबरायचं वर्णन करताना बाबा, ज्ञानोबरायची श्रीमंती किती होती. जयाचे ज्ञानोबरायच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ होता. ज्ञानोबरायच्या द्वारामध्ये आणि सोन्याचा पिंपळ. म्हटलं हो, ज्ञानोबरायच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. ऐकणारे म्हणते महाराज आम्ही काय झोपलो नाही, आहे का नाही? ज्ञानोबरायच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. आम्ही दररोज दर्शनाला जातो. दररोज दर्शनाला गेल्यानंतर आम्ही पाहतो, आम्हाला तर काही सोन्याचा पिंपळ दिसत नाही. का दिसत नाही? अहो, ज्ञानोबरायच्या द्वारामध्ये सोन्याचाच पिंपळ आहे. कशामुळे? त्याचं कारण आहे. ज्ञानोबरायच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. कशामुळे? तुकोबराय म्हणतात ना, आहे तुकोबराय म्हणतात ना, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. वर्णन कोणी केलेलं आहे? तुकोबरायने. ज्या अर्थी तुकोबराय म्हणतात ज्ञानोबरायच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, त्या अर्थी आहेच. तुकोबरायावर आपली श्रद्धा असलीच पाहिजे. संतांचे पायी हा माझा विश्वास. 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 सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्यांचा. याचे माझे हित करीती सकळ. हा गोपाळ कृपा करे. संतांचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. कशावरून ज्ञानोबरायच्या दारातला पिंपळ सोन्याचा आहे? तुकोबराय सांगतात याच्यावरून. कारण आपण सामान्य माणसावर व्यवहारामध्ये विश्वास ठेवतो की नाही? आपण आता नाव्याकडे दाढी करायला जातो, तर दाढी करायला नाव्याकडे गेल्यानंतर हा नाव्या आपला दाढीच करीत, आपला गळा कापणार नाही. याच्यावर आपला विश्वास आहे का नाही? मस्त डोळे लावून बसतो आपण तिथं, आहे का नाही? म्हणजे तिथं नाव्यावर आपला विश्वास आहे. बरं, डॉक्टरकडे गेलो, तर डॉक्टरकडे गेल्यानंतर त्या गोळ्यातला आपल्याला काही कळत नाही. रोग झाला तेवढं सांगितलं की बस तो डॉक्टर मग त्याच्या मनाप्रमाणे त्याला किती गोळ्या द्यायच्या तेवढ्या गोळ्या तो देतो. त्याच्यातलं आपल्याला काही ज्ञान नसतं. हा आपल्याला मारण्याच्या तर गोळ्या देणार नाही. याच्यावर आपला विश्वास आहे का नाही? याचा विश्वास आहे. आपण खानावळमध्ये हॉटेलमध्ये जेवायला जातो. जेवायला गेल्यानंतर वेटरला काय आणायला सांगितलं की तो जेव्हा प्लेटमध्ये घेऊन येतो तेव्हा ती प्लेट धुतलेलीच असते. याच्यावर आपला काय आहे? पण ती धुतलेली नसते, पण आपला त्याच्यावर काय आहे? विश्वास आहे. म्हणजे व्यवहारामध्ये आपण या गोष्टीवर काय करतो? विश्वास ठेवतो. मग सामान्य लोकांवर जर व्यवहारामध्ये आपण विश्वास ठेवतो, तर इथं सांगणारे तुकोबराय आहेत ना. मग तुकोबराय जर सांगणारे असतील तर आपला विश्वास असला पाहिजे. तुकोबराय म्हणतात ना, ज्ञानोबरायच्या द्वारा सोन्याचा पिंपळ आहे. मग सोन्याचाच पिंपळ आहे. मग दिसत का नाही आपल्याला? मग त्याचं कारण आहे. एरवी वेधली दिठी कवळे, ते चांदण्या ते म्हणे पिवळे, ते माझ्या स्वरूपे निर्मळे ते कालदोष. चंद्र हा पांढरा शुभ्रच आहे, पण कावीळ झालेल्या माणसाला पिवळा दिसतो. इथं उलट आहे. इथं पिंपळ सोन्याचाच आहे, पण आपल्याला दृष्टी नसल्यामुळे दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल हो, हा पिंपळ ज्ञानोबरायच्या दारातला जो पिंपळ आहे तो सोन्याचाच पिंपळ आहे. बघा, महाराज सोन्याचा पिंपळ आहे. ज्ञानोबरायची श्रीमंती तुम्ही सांगायला लागलात. मला श्रीमंत होण्याकरता ज्ञानोबरायच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. मग त्यात काय विशेषता आहे? अहो, ज्ञानोबरायच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. मग रावणाकडे काय सोन्याची घरं नव्हती का? तो पण विद्वानच होता की. रावणाकडे सोन्याची घरं नव्हती का? तुम्ही ज्ञानोबरायची श्रीमंती सांगा लागली. तशी श्रीमंती तर रावणाकडे पण होती ना. त्याच्याकडे सोन्याची घरे होती. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 7 कोटी घरं रावणाकडे सोन्याची होती.
मग रावणाकडे श्रीमंती होतीच की, रावणाकडे सोनं होते. महाराज म्हणतात रावणाकडे सोन्याची लंका होती, बरोबर आहे, त्याच्याकडे सोनं होतं रावणाकडे, पण काय आहे दोघांमध्ये फरक आहे. रावणाकडे जी घरं आहेत ना, ती घरं बांधलेली घरं आहे, सोन्याची घरं आहे. ती घरं आता बांधलेली निर्जीव आहे, त्याच्यामुळे ती वाढत नाही. पण हा पिंपळ आहे, पिंपळ असल्यामुळे, वृक्ष असल्यामुळे नित्य वाढत असतो. ती श्रीमंती रावणाची बसलेली जाग्यावरच आहे, ती वाढत नाही, निर्जीव श्रीमंती आहे. पण ज्ञानोबारायची जी श्रीमंती आहे ती मात्र नित्य वाढणारी श्रीमंती आहे. ही ज्ञानोबारायची श्रीमंती आहे. दुसरी गोष्ट, ती लंका आहे, ही अलंका आहे, म्हणजे ही पुरं म्हणेपर्यंत देणारी आहेत. म्हणून ज्ञानोबारायची श्रीमंती ही विशेष श्रीमंती आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात ज्ञानोबारायच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. सोन्याचा पिंपळ आहे कशावरून? अजून त्याला कारण आहे बघा. ज्ञानोबारायच्या द्वारात असलेला पिंपळ हा सोन्याचाच पिंपळ आहे, असा नियम आहे. जेव्हा जेव्हा भगवान परमात्मा अवतार घेतो तेव्हा तेव्हा भगवान परमात्म्यासोबत लक्ष्मी माता असतातच. लक्ष्मी माता कधी सोडून राहत नाही. चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, संत ते विवेका असणे की जी. चंद्र ते चंद्रिका आणि शंभू ते अंबिका. भगवान शंकराचा अवतार झाला की पार्वती माता सोबत असणारच, आणि भगवान विष्णूचा अवतार झाला की लक्ष्मी माता सोबत असणारच. हा जर देवाचा नियम असेल तर मग बघा, भगवान शंकराने अवतार घेतला तेव्हा पार्वती माता सोबत आहेच. भगवान शंकराने मारुतीरायाचा अवतार घेतला, हनुमंतरायाचा अवतार घेतला, तेव्हा पार्वती माता सोबतच आहे. कुठं सोबत आहे? हनुमंतरायाची जी शेपटी आहे, त्या हनुमंतरायाच्या शेपटीच्या रूपाने कोण आहे? पार्वती माता आहे. कशावरून? त्याला एक इतिहास सांगतात की पार्वती माता शेपटीच्या रूपाने भगवान शंकरासोबत नित्य आहेत. ब्रह्मचारी अवतार आहे मारुतीरायाचा, तरी सुद्धा पार्वती माता त्यांच्या सोबतच आहे. काय झालं? भगवान शंकर आणि भगवान शंकराचे भक्त कुबेर, धनाचा स्वामी असणारा कुबेर आहे का नाही, धन कुबेराचे, देह एकाळाचे, धन कुबेराचे. कुबेर धनाचा मालक, आणि तो धनाचा मालक असणारा कुबेर तो भगवान शंकराचा कोण आहे? भगवान शंकराचा शिष्य आहे. मग त्या कुबेराने विचार केला, मी एवढा मोठा श्रीमंत, आणि आपल्या गुरुकडे पाहिले तर आपले गुरु साधे झोपडीमध्ये राहतात, मग आपल्या गुरुला सुद्धा श्रीमंती असली पाहिजे. म्हणून त्याने काय केलं, आपल्या गुरुला राहण्याकरता, भगवान शंकराला राहण्याकरता सोन्याची संपूर्ण नगरी उभारली. ती सोन्याची नगरी उभारली, आणि सोन्याची नगरी उभारल्यानंतर भगवान शंकराला सांगितलं, बघा ही नगरी आता तुमच्याकरता उभा केलेली आहे, ही नगरी तुमच्याकरता घ्या. तर भगवान शंकराने मग ती नगरी त्यांनी निर्माण केल्यानंतर त्या घराची आपण वास्तुशांती जसं करतो तसं वास्तुशांती करायची. आता नवीन घर, भगवान शंकराने ती वास्तुशांती करण्याकरता ब्राह्मण बोलवायचा. मग कोण ब्राह्मण बोलवायचा? ब्राह्मण बोलवला रावण. त्या काळामध्ये विद्वान ब्राह्मण कोण? रावण. रावणाला ते मंत्र म्हणण्याकरता बोलवलं. मंत्र म्हणण्याकरता रावण आला. पार्वती माता, भगवान शंकर हे पूजेकरता बसले, आणि रावणाने मंत्र म्हणायला सुरुवात केली. आता तो रावण विद्वान ब्राह्मण एवढे स्पष्ट मंत्र म्हटले की त्याच्या त्या मंत्र म्हणण्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले, खुश झाले. भगवान शंकराने सांगितलं, वा वा काय मंत्र म्हणतो म्हटले, असे मंत्रच ऐकले नाही, प्रसन्न आहे मी तुझ्यावर. ते पार्वती माता ते निरंजनी आणण्याकरता आत गेली. तेवढ्यात भगवान शंकराने सांगितलं, प्रसन्न आहे, काय मागायचं माग. त्याने सांगितलं, मागायचं माग. मागतो मी. बरेच लोक म्हणतात काय दक्षिणा मागायची ती मागा, लागल तेवढी देऊ. काम झाल्यावर देत नाही लोक, त्याच्यामुळं मला अगोदर वचन द्या म्हटले. भगवान शंकराने सांगितलं, वचन देतो तुला, माग म्हटले काय मागायचं. तेव्हा त्याने सांगितलं, हे जे घराची वास्तुशांती चालली आहे एवढ्या घराचा 7-12 माझ्या नावावर करून टाका. बस एवढं रावणाने मागितलं, आणि एवढं मागितल्यानंतर भगवान शंकर दे, ते म्हटले घेऊन टाक. ते घर भगवान शंकराने देऊन टाकलं. पार्वती माता आल्या, म्हटले पूजा करायची का आरती? भगवान शंकराने सांगितलं, आरती नाही, आपल्या घरी गेल्यावर आरती का. भगवान शंकराला असं म्हटलं, ती पार्वती माता म्हटलं, घरी म्हणजे हेच घर आहे ना आपलं. भगवान शंकराने सांगितलं, त्याचा 7-12 दुसऱ्याच्या नावावर झाला, आपलं घर तिकडे. तेव्हा पार्वती मातेला राग आला की या रावणाने काय केलं, माझ्या स्वामीला फसवलं, आणि फसून हे काय केलं, सोन्याची नगरी घेऊन टाकली, म्हणजे ती लंका घेऊन टाकली. आणि स्त्रीचा सोन्यामध्ये फार जीव असतो. पार्वती माताला त्याचा राग आला. त्याने सांगितलं, मला माझ्याकडून तू लंका हिसकून घेतली ना, मग तुला सुद्धा ती लंका मी पचू देणार नाही. म्हणून पार्वती मातेने भगवान शंकराने जेव्हा मारुतीरायाचा अवतार घेतला तेव्हा शेपटीच्या रूपाने पार्वती माता आल्या, आणि लंका जाळण्याचं काम कोणी केलं? हनुमंतरायाच्या शेपटीनेच केलं. म्हणजे पार्वती मातेने लंका जाळून टाकली. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणजे भगवंताने जेव्हा अवतार घेतला तेव्हा पार्वती माता त्यांच्या सोबतच असतात. तसं महाविष्णूने जेव्हा जेव्हा अवतार घेतला तेव्हा लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. ज्ञानोबाराय सांगतात, लक्ष्मी माता हे भगवान परमात्म्या बरोबरच येतील. मग भगवान परमात्म्याने जेव्हा जेव्हा ब्रह्मचारी अवतार घेतले तेव्हा लक्ष्मी माता तेव्हा सुद्धा सोबत आल्या.
वामन भगवंताचा अवतार घेतला तेव्हा छत्रीच्या रूपाने लक्ष्मी माता सोबतच होत्या. बद्रीनारायणामध्ये तिथं नारायणाचा अवतार आहे, तिथं बोरीच्या रूपाने लक्ष्मी माता तिथंही विराजमान आहे. आणि इथं जेव्हा ज्ञानोबरायच्या रूपाने अवतार घेतला, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आणि महाविष्णूने जेव्हा ज्ञानोबरायचा अवतार घेतला तेव्हा लक्ष्मी माता पिंपळाच्या रूपाने समोर येऊन थांबल्या. म्हणून त्या दारातला जो पिंपळ आहे त्या साक्षात लक्ष्मी माता आहे. विठ्ठल विठ्ठल हो, म्हणून तुकोबराय म्हणतात जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, तो साक्षात सोन्याचा पिंपळ आहे, त्या लक्ष्मी माता आहे. म्हणून तिथं जर आपण नित्य प्रदक्षिणा 7 प्रदक्षिणा त्या सुवर्ण पिंपळाला आपण काय केल्या पाहिजे, मारल्या पाहिजे. ज्याला धनवन व्हायचं, ज्याला श्रीमंत व्हायचं त्याने सुवर्ण पिंपळाला काय केल्या पाहिजे, प्रदक्षिणा केल्या पाहिजे. आणि ज्याला निरोगी व्हायचं त्याने आजान वृक्षाचे पानं बक्षून अनुष्ठान केलं पाहिजे. आजान वृक्ष हा आरोग्य देणारा आहे आणि सुवर्ण पिंपळ हा धन देणारा आहे, लक्ष्मी देणार आहे. म्हणून ज्ञानोबरायच्या दारामध्ये एवढी श्रीमंती असताना तू माझ्याकडे कशाला आला, तुकोबाराय सांगतात जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. अरे ज्ञानोबरायच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, एवढी श्रीमंती ज्ञानोबरायच्या दारात आहे. पण वर्णन करताना बघा, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, घरी नाही म्हटले, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. म्हणजे श्रीमंती सांगताना तुकोबारायने दारातली सांगितली, घरातली सांगितली नाही. अरे ज्यांच्या दारात एवढी श्रीमंती असेल त्यांच्या घरात किती असेल, आहे का नाही. काही मोठे न्याय आहे, दारामध्येच एवढी श्रीमंती. आपण म्हणतो ना घराची कळा अंगण सांगत असतं, अंगणावरून घर कसं आहे हे कळतं. तसं ज्ञानोबरायच्या द्वारात सोन्याचा पिंपळ आहे, ही बाहेरची श्रीमंती आहे. आतली श्रीमंती तू पाहिलीच नाही. तुला काय व्हायचंय, विद्वान व्हायचंय ना, तर भौतिक श्रीमंती ज्ञानोबरायच्या द्वारामध्ये उभा आहे. आणि आध्यात्मिक जी संपत्ती आहे, ज्ञानोबरायची संपत्ती ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायची संपत्ती आहे. ज्ञानोबरायची संपत्ती ज्ञानोबरायच्या जवळ आहे. म्हणून भौतिक संपत्ती सांगतात अगोदर, जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. श्रीमंत व्हायचं तर सोन्याचा पिंपळ आहे, ते तुला श्रीमंत करू शकले असते. दुसरी गोष्ट, तुझी काय इच्छा होती, मला विद्वान व्हायचं. अरे विद्वान होण्याकरता त्यांच्याकडे काय सामर्थ्य, अंगी आईसे बळ रेडा बोले. त्यांचं जर आपण सामर्थ्य पाहायला गेलो तर रेडा बोले, त्यांच्या अंगामध्ये एवढं सामर्थ्य, एवढं बल आहे की रेडा सुद्धा बोलू शकतो. बघा ज्ञानोबरायचं सामर्थ्य तुकोबाराय सांगतात, रेडा सुद्धा बोलू शकतो. रेडाच का घेतला, ज्ञानोबराय दुसऱ्याही प्राण्याला बोलू शकले असते. सगळ्या प्राण्याचा आपण विचार केला की सगळे प्राणी थोडे बुद्धिमान आहे का नाही. कुत्र्याला बघा, आपण कुत्र्याला शिकवलं तर तसं ते कुत्रं शिकतं. आपण बाकीचे प्राणी, कोणते प्राणी घ्या, प्रत्येक प्राण्याला थोडी बुद्धी आहे. पण एकच एवढा प्राणी असा निर्बुद्ध की ह्या प्राण्याला मात्र, रेडा याला अजिबात बुद्धी नाही. म्हणजे गुरुवर्य शांतीब्रह्म बाबा सांगत असतात पाठामध्ये, गाईचं वासरू घ्यायचं आणि म्हशीचं हे पारडू घ्यायचं, आणि दोन्ही घेतल्यानंतर असे ते थोडेसे लांब न्यायचे 1/2 किलोमीटर, आणि तिथून ते सोडून द्यायचे. तिथून सोडून दिल्यानंतर गाईचं वासरू सोडून दिलं की ते बरोबर 1000 गायी बांधलेल्या असू द्या, त्या 1000 गायीमध्ये बरोबर ते वासरू येऊन आपल्या आईला शोधतं आणि आपल्या आईजवळच जाऊन उभा राहतं. आणि ते म्हशीचं पारडो तिथून जर सोडून गेलं तर सोडून दिल्यानंतर ते पहिल्यांदा येतं आणि आल्यानंतर पहिल्यापासून सुरुवात करतो. पहिल्या म्हशीच्या काशीला लागतं, तिनं लात मारली की ते म्हणतं ही काय आपली आई नाही. पुन्हा दुसरीकडे जातं, तिनं लात मारली की ही काय आपली आई नाही. आणि शेवटी जी म्हैस लात मारणार नाही ती आपली आई. अशी त्या याची पारडूची बुद्धी. आणि असा अत्यंत बुद्धिवान म्हणजे मंद बुद्धी असणारा तो रेडा. पण ज्ञानोबरायने अत्यंत मंदी बुद्धिवान असणारा रेडा, पण त्याला सुद्धा ज्ञानोबरायने बोलवलं. नुसतं बोलवलं नाही, बोलवलं तर असतं तर मग माणसासारखं बोलले असते. नुसतं बोलवलं नाही, जो वेद माणसालाही येत नाही असा अवघड असणारा वेद म्हणजे ऋग्वेद, तो ऋग्वेद ज्ञानोबरायने त्या रेड्याच्या मुखातून काय केला, बोलवला. ज्ञानोबराय तुकोबराय सांगतात, अंगी आईसे बळ रेडा बोले. ज्ञानोबरायचं जर सामर्थ्य पाहायला गेलं तर अत्यंत निर्बुद्ध असणारा रेडा तो सुद्धा वेद बोलतो. तर तुला ज्ञानोबरायने विद्या दिली नसती का, ज्ञानोबरायने तुला ज्ञानी केलं नसतं का, आहे का नाही. जया हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माता पारुके, तो जीवाची परितुके महेशेशे. संतांचा असं सामर्थ्य आहे की त्यांनी जर एखाद्यावर कृपा केली तर तो सामान्य जीव जरी असला तरी तो महेश्वराच्या तुलनामध्ये येतो. किंवा आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरे मुके आते अंगीकारे, तो वाचस्पती से करे प्रबंध होडा.
मुक्या माणसाचा जरी संतांच्या कृपेने अंगीकार केला, प्रेमाने अंगीकार केला, की तो वाचस्पती बरोबर काय करतो, स्पर्धा करतो. म्हणून ज्ञानोबरायाने रेड्यावर कृपा केली आणि तो रेडा सुद्धा वेद बोलला, आहे का नाही. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भध्वजाचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भध्वजाचा हरविला. वेद बोलविला, शांती रूपे प्रगटला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. म्हणजे ज्ञानोबा रायचं जर सामर्थ्य पाहायला गेलं तर तुकोबराय सांगतात, ज्यांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ होता म्हणजे ते तुला श्रीमंतही करू शकले असते. आणि त्यांच्या अंगामध्ये एवढं सामर्थ्य होतं, एवढं बळ होतं की तुला विद्वान व्हायचं होतं ना, मग जे रेड्याला ज्ञान देऊ शकतात ते ज्ञानोबराय तुला ज्ञान देऊ शकले नसते का. मग जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ, अंगी आयसे बळ रेडा बोले. आणि एवढं सामर्थ्य असताना ज्ञानोबरायला सोडून तू माझ्याकडे आला. ज्ञानोबराय मला विद्वान करू शकले असते, ज्ञानोबराय मला ज्ञान देऊ शकले असते का, श्रीमंत करू शकले असते का. महाराज म्हणतात, अहो ज्ञानोबराय काय करू शकत नाही. अभंगाचं दुसरं चरण. करील ते काय नव्हे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. महाराज म्हणतात, करील ते काय नव्हे महाराज, ज्ञानोबराय काय करू शकत नाही. अरे तू ज्ञानोबरायकडे थांबायला पाहिजे होतं, पण ज्या अर्थी ज्ञानोबरायने माझ्याकडे पाठवलं त्या अर्थी महाराजांच्या लक्षात आलं याचा अंतकरणातला जो भाव होता तो भाव शुद्ध नाही. कारण याचा भाव जर शुद्ध असता तर ज्ञानोबरायने त्याच्यावर कृपा केली असती. ज्ञानोबराय त्याला तेवढं सामर्थ्य ज्ञानोबरायकडेच होतं की ज्ञानोबरायने ज्याच्या इच्छा पूर्ण केल्या असत्या, पण याच्या अंतकरणात भाव शुद्ध नाही. म्हणून महाराज म्हणतात, करील ते काय नव्हे महाराज. आणि ज्ञानोबराय काय करू शकत नाही, करील ते काय नव्हे महाराज. अशी कोणती गोष्ट आहे की जे ज्ञानोबराय करू शकत नाही. कारण ज्ञानोबराय हे महाराज आहे का नाही. महाराज कोणालाही म्हणतात का, कोणालाही म्हणत नाही. ज्यांनी महान राज्य प्राप्त केलेलं आहे, ब्रह्मसाम्राज्य प्राप्त केलेलं आहे, त्यांना महाराज असं म्हणतात, आहे का नाही. ज्ञानोबराय महाराज आहेत आणि महाराज असल्यामुळे करील ते काय नव्हे, काय ज्ञानोबराय करू शकत नाही, काय हे ज्ञानोबराय करू शकतात. बघा, जसं भगवान परमात्म्याकडे कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम सामर्थ्य असतं, तसंच सामर्थ्य संतांच्या ठिकाणी असतं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम.
जसं भगवान परमात्म्याचं सामर्थ्य सांगताना ज्ञानोबा म्हणतात की भगवान परमात्मा जी गोष्ट होत नाही ती गोष्ट भगवान परमात्मा करून दाखवू शकतो. भगवान परमात्म्याचं ज्ञानोबाने उदाहरण दिलं. करतील तरे नव्हे काय येते साये मजबरी करतील रे नव्हे काय डोंगर पर्वत राय आपुले करूने दिसाये करियो आई मजब करशील तरी नव्हे काही राईचा डोंगर पर्वत राई आपुले करुणेची साई करिवो आई मजबरी. करशील तरी नव्हे काही भगवान परमात्मा काय करू शकत नाही. राईचा डोंगर पर्वत राई पर्वताची राई करू शकतो आणि राईचाही पर्वत करू शकतो. भगवान परमात्म्याचे सामर्थ्य जो आपला जर विचार केला आणि देवाचा विचार केला तर महाराज म्हणतात भगवान परमात्म्याने स्वतःच्या कणगोळीवर गोवर्धन पर्वत उचलला. देवाला जे शक्य झालं देवाने करंगोळीवर गोवर्धन पर्वत उचलला. तुमचे गोणी उचलवे. महाराज म्हणतात आपल्याला गोणी उचलत नाही आहे का नाही. त्याच्यामुळे आपल्याला 100ची गोणी 80वर आणावं लागली 80ची 50वर आणावं लागली 50ची आता 30वर आली. म्हणजे आपल्याला गोणी सुद्धा उचला ना आणि भगवान परमात्म्याने मात्र पर्वत उचलला. म्हणजे हे भगवान परमात्म्याचं काय सामर्थ्य आहे. किंवा ज्ञानोबा सांगतात मृत गुरुपुत्र आणला तो तुवा पवाडा देखीला तो हे मे उगला कर्मी वर्ते. मृत गुरुपुत्र आणला. भगवान परमात्म्याने सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये विद्या शिकली आणि विद्या शिकल्यानंतर शेवटी तिथून जाताना गुरुदक्षिणा काहीतरी द्यावी लागते. म्हणून गुरुजींचं दर्शन घेतलं. सांगितलं गुरुजी तुमच्याकडे मी विद्या ग्रहण केली आता जाणार आहे गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ. तर गुरुजीने सांगितलं मला काही गुरुदक्षिणा नको पण तुझ्या गुरु आईला विचार काय पाहिजे का. म्हणून भगवान परमात्मा गुरु आईकडे गेले त्यांना विचारलं काय दक्षिणा देऊ. तर गुरुदक्षिणा मागितल्यानंतर त्यांनी सांगितलं माझा जो पुत्र मेलेला आहे तो मेलेला पुत्र म्हणजे 12 वर्षापूर्वी मेलेला पुत्र होता. तो 12 वर्षापूर्वी मेलेला जो माझा पुत्र आहे तो पुत्र मला आणून दे. भगवान परमात्म्याने आता 12 वर्षापूर्वी मेलेला पुत्र पण भगवान परमात्म्याचं ते सामर्थ्य की भगवान परमात्म्याने तो मेलेला पुत्र पुन्हा त्या गुरु आईला काय केला आणून दिला. मृत गुरुपुत्र आणला तो तो पवाडा देखीला. म्हणजे भगवान परमात्म्याचं हे सामर्थ्य आहे की मेलेला गुरुपुत्र सुद्धा भगवान परमात्म्याने आणून दिला. हे जसं देवाचं सामर्थ्य आहे ना तुकोबराय म्हणतात तसंच ज्ञानोबरायचं सुद्धा सामर्थ्य आहे. करील ते काय नव्हे महाराज. जसं देव काहीही करू शकतो तसं ज्ञानोबराय सुद्धा काही करू शकतात. जेव्हा पैठणमध्ये ज्ञानोबराय होते तर पैठणमध्ये एका ब्राह्मणाने ज्ञानोबरायला जेवणाचं आमंत्रण दिलं. जेवणासाठी ज्ञानोबराय त्या ठिकाणी गेले पण बाकीचे जे ब्राह्मण होते ज्ञानोबरायचा चमत्कार तर बाकीच्यांनी पाहिला सगळेच एकदाच मानत नसतात. बाकीच्या ब्राह्मणाला त्या ब्राह्मणाने निमंत्रण दिलं होतं जेवणाचं. तर त्यांनी सांगितलं संन्याशाच्या मुलांना हे जेवू घालतात ना म्हणून आपण याच्या घरी जेवायला जायचं नाही. तर ब्राह्मणाने ठरवलं याच्या घरी जेवायला जायचं नाही. आता त्या ब्राह्मणाने सगळा स्वयंपाक केला आणि स्वयंपाक झाल्यानंतर आता पितर जेवू घालायचे पण ज्यांना निमंत्रण दिलं होतं ते मात्र कोणीच यायला तयार नाही. शेवटी तो ब्राह्मण रडू लागला. रडू लागल्यानंतर ज्ञानोबरायकडे आल्या. ज्ञानोबरायने सांगितलं काय झालं का तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. तेव्हा त्याने सांगितलं ज्ञानोबराय एवढा मोठा स्वयंपाक केलेला आहे पितर जेवण्याकरता त्यांना निमंत्रण दिलेली ती मंडळी मात्र यायला तयार नाही काय करावं. तेव्हा ज्ञानोबराय म्हटले ज्यांना निमंत्रण दिले ते येत नाही ना ते नाही येत ना जाऊ दे म्हटले त्यांचे बाप येईल. ज्ञानोबराय म्हटले ते नाही आले तर चालेल त्यांचे बाप येईल. मग ज्ञानोबरायने काय केलं ज्ञानोबरायने त्यांचे जे पितर होते ते कोणाचे आजोबा कोणाचे वडील ज्ञानोबरायने त्या ब्राह्मणाच्या घरी जेवणाकरता त्यांना बोलवलं.
आणि त्यांना बोलवल्यानंतर स्वर्गातले पितर त्या ठिकाणी जेवण्याकरता आले आणि जेव्हा जेवायला सुरू झाले पंगत बसली आणि पुंडलिक वरदाचा आवाज झाला, गजर झाला. गजर झाल्यानंतर हे ज्यांना निमंत्रण होते ते गेलेले नव्हते. ते विचार करायला लागले, आपण तर जेवायला गेलो नाही, पुंडलिक वरदाचा गजर तर फार मोठ्याने येतो, कोण आलंय नेमकं जेवायला. म्हणून बघण्याकरता ते आले. ज्ञानोबराने तो दरवाजा बंद केलेला होता. मग खिडकीतून फटीतून बघू लागले तर हा तो माझा आजोबा आहे, हे तर माझे वडील आहेत. आणि मग ते हात करू लागले, माझे वडील आले आणि आजोबा आले. ज्ञानोबराने ते जेवण झालं. जेवण झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, ज्ञानोबराय आता आम्ही आलेलोच आहो खाली, तर आम्ही आता काय करतो, आमच्या घरच्याला भेटून येतो. असं कापूस वेचणं झाला का नाही विचारू, आहे का नाही, पाऊस पडलेला आहे, पेरणी झाली का नाही विचारू, तेवढं करून येतो. ज्ञानोबराने सांगितलं, नाही नाही, तुम्हाला फक्त जेवायला बोलवलं होतं, जेवण झालं, निघा म्हटले आता. म्हणजे त्या ब्राह्मणाच्या घरी ज्ञानोबरायने ते ज्यांना निमंत्रण दिले ते आले नाही म्हणून त्यांचे पितर जेवण्याकरता बोलवले. पण जसं देवाने मृत गुरुपुत्र आणला तसं ज्ञानोबरायने सुद्धा मेलेली माणसं पितर ते जेवण्याकरता आणले. हे ज्ञानोबरायचं सामर्थ्य म्हणून तुकोबरा म्हणतात, करीले ते काय नव्हे महाराज. काय करू शकत नाही ज्ञानोबराय, जसं देवाचं सामर्थ्य आहे तसं ज्ञानोबरायचं सामर्थ्य असल्यामुळे करील ते काय नव्हे महाराज. काय ज्ञानोबराय करू शकत नाही, काही करू शकतात. अहो सच्चिदानंद बाबा प्रेत यात्रा चाललेली, पण प्रेत यात्रा जात असताना त्या माता माऊलीने कोणीतरी साधू दिसतात, महात्मे दिसतात म्हणून ज्ञानोबरायचं दर्शन घेतलं. ज्ञानोबरायच्या मुखातून आशीर्वाद निघाला, काय सौभाग्यवती भव. आशीर्वाद निघाल्यानंतर ती माता माऊली म्हणली, महाराज माझे पती मेलेले, त्यांची प्रेत यात्रा चालली, तुम्ही आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव. ज्ञानोबरायने सांगितलं, माझ्या मुखातून आशीर्वाद निघाला. आता तो निघाला. ज्ञानोबरायने सांगितलं, कुठे तुझा पती. ती प्रेत यात्रा खाली ठेवली. काय नाव सांगितलं, सच्चिदानंद. ज्ञानोबराय म्हणतात, सच्चिदानंद आणि मरतय, सच्चिदानंद कधी मरत नसतंय. ज्ञानोबरायने त्या सच्चिदानंद बाबाला संजीवनी विद्येने काय केलं, परत उठवलं. आणि उठवल्यानंतर त्या सच्चिदानंद बाबाकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. म्हणजे करील ते काय नव्हे महाराज. म्हणून तर त्यांना महाराज म्हणतात की मेलेले माणूस सुद्धा त्यांनी जिवंत करून त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. आपल्याला कीर्तनातले जागे ठेवता आहे का नाही, त्यांनी म्हणजे जिवंत केलं, जिवंत करून त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली ती, म्हणून ते महाराज आहेत. आणि आपल्या कीर्तनात लोक झोपतात. तुकोबरायचे पण अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवाचे तना नावया. तुकोबरायच्या कीर्तनामध्ये सुद्धा तुकोबरायने मूल जिवंत केलं, हे त्यांचं सामर्थ्य. म्हणून महाराजांचं दोनच वर्णन करतात, करील ते काय नव्हे महाराज ज्ञानोबराय, आणि महाराज हा जन्मला मृत्यू लोकी, तुझी उपमा नाढळे ये लोकी तुकोबराय. म्हणून करील ते काय नव्हे महाराज. काय करू शकत नाही ज्ञानोबराय तुकोबराय, काही करू शकतात. परी पाहे बीज शुद्धांगी. पण ज्ञानोबराय काही करू शकतात. पण ज्या अर्थी तुला माझ्याकडे पाठवलं ज्ञानोबरायने, हे सामर्थ्य ज्ञानोबरायकडे पण होतं, पण ज्या अर्थी माझ्याकडे तुला पाठवलं ना, तुकोबराय म्हणतात परी पाहे बीज शुद्धांगी. ज्ञानोबराय हे सगळं करतात, पण पाहे बीज शुद्धांगी, तुझ्या अंतकरणातला भाव मात्र शुद्ध नव्हता. अंतकरणातला जर भाव शुद्ध असताना ज्ञानोबरायनेच तुझ्या ह्या 3 इच्छा पूर्ण केल्या असत्या. अंतकरणातला भाव मात्र ते शुद्ध आहे का नाही पाहतात. परी पाहे बीज शुद्धांगी. बघा परिसाचं सामर्थ्य, बघा परिसाचं सामर्थ्य काय. परिस हा सोनं करतो. परिसाचं सामर्थ्य की त्याच्याकडे कोणी गेलं की तो सोनं करतो. पण कोणाचं सोनं करतो, तो लोखंडाचं सोनं करतो. परिसाचं सामर्थ्य सोनं करण्याचं, पण त्याच्याकडे जाताना लोखंड होऊन गेलं पाहिजे. आता महाराज म्हणतात पहा, करिता नीट नव्हे श्वानाचे ते पूस, खापरा परिस काय करी, हे का नाही. कुत्र्याची शेपटी वाकडी आहे म्हणून महाराज म्हटले, एका जणाने कुत्र्याची शेपटी सरळ करण्याकरता त्याच्यामध्ये नळी घातली. नळी घातल्यानंतर आपल्याला कुत्र्याची शेपटी सरळ करायची म्हणून 6 महिने नळी ठेवली. 6 महिन्यानंतर ते नळी काढले तर कुत्र्याची शेपटी एकदम सरळ झाली होती. बरोबर आहे, सरळ नाही झाली. 6 महिन्यात पुन्हा ते जे अरे म्हणाला अशी झाली. म्हणजे कुत्र्याची शेपटी कितीही दिवस तुम्ही त्या नळी ठेवली, किती वाकडी ते वाकडीत. महाराज म्हणतात करिता नीट नव्हे श्वानाचे ते पूस, खापरा परीस काय करी. तसं तुम्ही कितीही दिवस खापराला परीस घासत राहिलात तर खापराचं कधीही सोनं होऊ शकत नाही. मग परिसाचं सामर्थ्य नाही का. परिसाचं सामर्थ्य सोनं करण्याचं, पण किमान परिसाकडे जाताना लोखंड होऊन गेलं पाहिजे. तसं संतांचं सामर्थ्य आपल्याकडे विद्या देण्याचं, आपल्याला श्रीमंत करण्याचं, मोक्ष देण्याचंही सामर्थ्य संतांकडे आहे. परी पाहे बीज शुद्धांगी. पण आपण शुद्ध भाव धरून त्यांच्याकडे गेलो पाहिजे. भाव जर शुद्ध असेल, आहे का नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला देव नाही दुरी त्याला. ज्याचा भाव शुद्ध झाला त्याला देव दुरी नाही. किंवा महाराज म्हणतात त्यासी लाभ उठावटी. पूर्वार्धामध्ये काय बघा, त्यासी लाभ उठावटी. शुद्ध भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठावटी. शुद्ध भाव ज्याच्या गाठीला असतो, शुद्ध भाव ज्याच्याकडे असतो त्याला उठावटी लाभ होतो. ज्या अर्थी तुला लाभ झाला नाही त्या अर्थी तुझा भाव शुद्ध नव्हता. म्हणून करील ते काय नव्हे महाराज. परी पाहे बीज शुद्धांगी विठोबा रखुमाई.
रखुमाई विठोबा 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 रखुमाई करील ते काय नव्हे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी. महाराज म्हणतात ज्ञानोबारायकडे ते सामर्थ्य होतं. ज्ञानोबारायने तुझ्या या तीन इच्छा पूर्ण केल्या असत्या, पण ज्ञानोबाराय परी पाहे बीज शुद्धांगी, तुझा भाव मात्र शुद्ध नसल्यामुळे माझ्याकडे तुला काय केलं, पाठवलं. दोन इच्छा तू सांगितल्या. दोन इच्छा महाराज माझ्या ज्ञानोबाराय पूर्ण करू शकतात, पण तो धरणेकरी म्हटला तुम्ही दोन इच्छेचं सांगितलं. ज्ञानोबाराय मला ज्ञानही देऊ शकतात, ज्ञानोबाराय मला श्रीमंत करू शकतात, पण माझ्या मुक्तीचं काय, मला मोक्ष प्राप्त करायचं आहे त्याचं काय. महाराज म्हणतात अहो ज्ञानोबाराय मुक्त सुद्धा करू शकतात का. अरे त्यांनी मुक्तीची पंगतच घातलेली. अभंगाचं तिसरं चरण. जयाने घातले मुक्तीचे गाणी, जयाने घातले मुक्तीचे गाणी, जयाने घातली मुक्तीची गवांधी, मिळविले मांदी वैष्णवाची. ज्ञानोबा म्हणतात तुकोबाराय सांगतात तुझी तिसरी इच्छा होती ना, तुला मोक्ष पाहिजे होता ना. ज्ञानोबारायने जशा तुझ्या या दोन इच्छा पूर्ण केल्या असत्या, तशी तिसरी इच्छा तुझी ज्ञानोबारायकडेच पूर्ण झाली असते. का, तुला मुक्तीची इच्छा होती, मोक्षाची इच्छा होती ना, तर ज्ञानोबारायने जयाने घातली मुक्तीची गवांधी. अरे ज्ञानोबारायने मुक्तीची गवांधी घातली. गवांधी म्हणजे काय, पंगत. ज्ञानोबारायने मुक्तीची पंगतच घातलेले. जसं भगवान परमात्म्याने लोकमुक्त व्हावे म्हणून अर्जुनाचं निमित्त करून भगवान परमात्म्याने गीता सांगितली. कशा करता, की जगाला मुक्त करण्याकरता. अर्जुनाचे ने व्याजे गीता प्रकाशुने श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. संपूर्ण जग मुक्त व्हावं म्हणून भगवान परमात्म्याने अर्जुनाचं निमित्त करून संपूर्ण जगाकरता गीता प्रकाशित केली. पण ती गीता संस्कृतमध्ये असल्यामुळे लोकांना मात्र मुक्त होण्याकरता त्या गीतेचा काय उपयोग होईना. कारण जे विद्वान आहे, जे ज्ञानी आहे, जे अभ्यासू आहेत त्यांना गीता कळेल, पण जे मात्र अडाणी आहेत की ज्यांना संस्कृतचं ज्ञान नाही, त्यांना कसा गीतेतला ज्ञानाचा उपदेश कसं काय कळणार. मग ज्ञानोबारायने ते ध्यानामध्ये घेऊन ज्ञानोबारायने सगळ्यांना मुक्ती प्राप्त व्हावी म्हणून ज्ञानोबारायने पंगत घातली. काय केले, ज्ञानोबारायने पंगत घातली. जसं वर्णन केलं, सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनाला घे नारायणे, की त्याचे अवसरे पाहुणे पातुलो आम्ही. ब्रह्मरसाचं भोजन भगवान परमात्म्याने अर्जुना करता केलं, पण सहज तिथं पाहुणे म्हणून, जसं जावया करता जेवण केलेलं असावं, अचानक तिथं वारकरी जावया करता केलेलं जेवण तिथं वारकरी गेल्यानंतर त्यालाही जसं ते जेवण मिळतं, त्याप्रमाणे इथं भगवान परमात्म्याने अर्जुना करता ब्रह्मरसाचं भोजन केलं होतं. पण तिथं आपणही सगळे प्राप्त झालो म्हणून जगालाही त्याचा उपयोग झाला. पण ज्ञानोबारायने तीच मुक्ती मात्र सगळ्यांना प्राप्त व्हावं म्हणून संस्कृतातलं जे ज्ञान आहे ते पुन्हा मराठीत केलं. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या रूपाने सगळ्या जगाला मुक्ती मिळावी
म्हणून मिळविले ज्ञानोबराय सांगतात जयाने घातली मुक्तीची गवांदे. ज्ञानोबराने मुक्तीची पंगत घातली. पहा दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुकाळा माझे विश्व. महाबोधामध्ये विश्व जावं, एकटा नाही आपला जावा परका जावा असं नाही, सगळं विश्व, सगळ्या विश्वाला महाबोध व्हावा हे ज्ञानोबरायची काय भूमिका आहे. फिटो विवेकाची वाणी, हो काना मनाची जिनी, देखो आवडे ते खाणी ब्रह्मविद्येची. आवडे ते म्हणजे ज्याला ब्रह्मविद्या प्राप्त व्हावा अशी इच्छा झाली त्याला ब्रह्मविद्या प्राप्त व्हावी एवढं ज्ञानोबरायने सोपं केलं ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. म्हणून तुकोबराय सांगतात जयाने घातली मुक्तीची गवांदे. ज्ञानोबरायने मुक्तीची पंगत घातली. फक्त पंक्तीला जाऊन बस, तुला मुक्ती सहज प्राप्त होईल. म्हणजे ज्ञानोबरायने जे ज्ञानेश्वरी जे वाङ्मय निर्माण केलं त्या वाङ्मयाचा आश्रय घे, तुला सहज मुक्ती प्राप्त होईल. जयाने घातली मुक्तीची गवांदे. पुन्हा काय केलं, मिळविले मांदी वैष्णवाची. ज्ञानोबरायचा पुरुषार्थ सांगतात ज्ञानोबरायने वैष्णवांची मांदी मिळवली. मांदी म्हणजे समुदाय, संपूर्ण वैष्णवांचा समुदाय ज्ञानोबरायने काय केला, मिळवला. काय आहे, माणसं तोडणं सोपं आहे, माणसं जोडणं फार अवघड आहे. ज्ञानोबरायने जर कोणता पुरुषार्थ केला असेल तर ज्ञानोबरायने सगळे माणसं जोडले. ठीक आहे, मिळविली मांदी वैष्णवाची. त्यातल्या त्यात सुद्धा अज्ञानी माणसं जमा करणं फार सोपं आहे, ज्ञानी लोक एकत्रित आणणं हे सगळ्यात अवघड आहे. पण ज्ञानोबरायने मिळविली मांदी वैष्णवांची. वैष्णवांची मांदी मिळवली, कारण इथं वैष्णवाचं एकमेकाशी जमत नाही का नाही. पण ज्ञानोबरायने हा पुरुषार्थ केला की सगळे वैष्णवांचा समुदाय एकत्र जमवला. बघा कोणाचं भजन रामकृष्ण हरी आहे ते विठोबा रुक्माई म्हणतच नाही, काय कायचं भजन विठोबा रुक्माई आहे ते विठ्ठल विठ्ठल म्हणतच नाही, काय कायचं भजन ज्ञानोबा तुकोबराय ज्ञानोबा तुकोबराय, काय कायचा ज्ञानोबा तुकोबराय भजनच घेत नाही आहे का नाही. अशा परंपरा आहेत की नाही आपल्याकडे, अशा सगळ्या परंपरा आहेत. पण या सगळ्या जरी परंपरा असल्या तर ज्ञानोबरायचा पालखी सोहळा जेव्हा निघतो ना ते सगळ्या भजनावाल्या ज्ञानोबरायच्या पाठीमागे असतात. मिळविली मांदी वैष्णवांची म्हणजे प्रत्येकाची परंपरा वेगळी आहे, प्रत्येकाचे भजन सुद्धा काय आहे वेगवेगळं आहे. म्हणजे सगळे वैष्णव प्रत्येकाची परंपरा वेगळी, भजन वेगळं, पण असे सगळे परंपरा वेगळे असणारे, भजन वेगवेगळे असणारे, पण त्या सगळ्यांना ज्ञानोबराने एकत्रित केलं. हा ज्ञानोबराचा पुरुषार्थ आहे. म्हणून मिळविली मांदी वैष्णवांची. तुकोबराय सांगतात जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवाची. असे ज्ञानोबराय आहे की तुला मुक्ती सुद्धा तिथेच प्राप्त झाली असते. तुकोबराय म्हणतात अरे सुखा करता मुक्ती करता माझ्याकडे आले. ज्ञानोबराजवळ काय कमी होतं, भरपूर सुख ज्ञानोबराच्या ठिकाणी होतं. अभंगाचं शेवटचं चरण.
हे महाराज हे महाराज तुका म्हणे तेथे सुखा काय होणे राहे समाधाने चित्ताच्या. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात बाबा ज्ञानोबरायाच्या चरणाजवळ तू राहिला असता, ज्ञानोबरायाजवळ जर असला तर तिथे सुखा काय होणे, ज्ञानोबरायाकडे काय सुख होणं, काय ज्ञानोबरायाकडे सुख कमी होतं का? अहो ज्ञानोबरायाकडे सुख होते. सुखाचे पत्ते सांगताना दोनच पत्ते सांगितले ना, एक सुख पाहिजे असेल तर देवाकडे जा आणि सुख पाहिजे असेल तर संताकडे जा, आहे का नाही? मग तू अवघाचे सुख रूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी काय. सुखा लागे जरी करशी तळमळ तर तू पंढरीशी जाय एक वेळ. सुख पाहिजे असेल तर एक तर तू पंढरपूरला जाय म्हणजे देवाकडे जाय, देवाकडे गेला की तुला सुख मिळेल. आणि दुसरं सुखच पाहिजे होतं ना तुला, मग सुख ज्ञानोबरायाकडे काय कमी होतं का? तुका म्हणे ते सुखा काय होणे सुख वसे याचे ह्याची ठाई बहु पायी संतांचे. सुख जर कुठं राहत असेल तर संताजवळ सुख राहतं, किंवा सुख अनुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भोवनी नांदत असे. प्रत्यक्ष अलंका भोवनी ज्ञानोबराच्या रूपाने सुख नांदतय. तिथं काय सुखाला कमी होती तुला? तुकोबराय सांगता तुका म्हणे तेथे सुखा काय होणे फक्त राहे समाधाने चित्ताच्या. अरे चित्ताच्या समाधाने राहे, चित्तामध्ये समाधान होईल. चित्तामध्ये जर समाधान असेल ना मग सुख प्राप्त होतं. चित्त जर समाधान नसेल तर मग आहे ना चित्ताच्या तळमळे चंदन ही अंग पोळे. चित्तामध्ये जर सारखी तळमळ 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 असेल, चलविचल जर चित्त असेल तर अंगाला चंदन लावलं तर चंदन सुद्धा पोळतं. चित्त जर समाधान नसेल तर तळमळ असेल तर असं चित्ताच्या समाधाने विष वाटे सोने, असं पण एक प्रमाण वाटते की प्रेत काय मांडे चित्त जर समाधान असेल तर चित्त जर समाधान असेल तर माणूस कुठेही असू द्या, माणूस नरकात जरी असेल आणि चित्त जर समाधान असेल ना तर त्याचं सुख कोणी बिघडू शकत नाही. आणि तो स्वर्गात जरी असेल आणि त्याचं जर चित्त समाधान नसेल तर त्याला कोणी सुखी करू शकत नाही. म्हणून सगळं समाधान जे आहे, सुख जे आहे ते कशावर जर अवलंबून असेल तर चित्ताच्या समाधानावर आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात राहे समाधाने चित्ताची या. चित्ताच्या समाधानाने राहे, चित्तामध्ये समाधान प्राप्त करून घे. ज्ञानोबराय जवळ तुला सुख प्राप्त झाला असता. ज्ञानोबराय काय सुखाची कमतरता होती, पण तू तुझ्या अंतकरणातला भाव शुद्ध नसल्यामुळे ज्ञानोबरायने तुला माझ्याकडे पाठवलं. म्हणून ज्ञानोबरायने पाठवलेला आहे म्हणून तुकोबरायने सुद्धा उपेक्षा केली नाही. कारण ज्यांनी पाठवला ते सामान्य नाही ना, ज्ञानराजा आहेत. ज्ञानोबरायाविषयी तुकोबरायच्या अंतकरणामध्ये आदर आहे. ज्ञानोबरायनं पाठवलं ना म्हणून जरी त्याच्या ठिकाणी तुकोबरायाविषयी भाव नव्हता तरी पण तुकोबरायने ज्ञानोबरायने पाठवला. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबरायने त्याला एक नारळ आणि 11 अभंग, ते धरणेकरी प्रकरणामध्ये जे 11 अभंग आहे ते 11 अभंग आणि एक नारळ प्रसाद म्हणून त्याला दिलं. पण त्याची श्रद्धा तुकोबरायावर नसल्यामुळे त्याने काय केलं, देवाचे उचित 11 अभंग
महाफळ त्याग करून गेला. तुकोबरायवर त्याची श्रद्धा नसल्यामुळे मात्र त्याने तो नारळ आणि तुकोबरायचे ते 11 अभंग, तुमचे अभंग तुम्हालाच राहू द्या म्हणून तुकोबरायच्या जवळ त्याचा त्याग करून तो धरणेकरी निघून गेला. महाराज म्हणतात की तो आला होता पण त्याची अशी गत झाली, तो 11 अभंग आणि तो महाप्रसाद टाकून गेला. पण जे नारळ त्याने तुकोबरायला परत दिलं ना, ते नारळ एका गुजरातच्या माणसाने त्याच्यामध्ये हिरे भरून दिलेले होते. ते हिरे भरून दिलेलं नारळ तो ज्ञानोबरायला अर्पण करण्याकरता आला होता. पण ते चाकणला आल्यानंतर, या मार्गाने आला तो, चाकणला आला. चाकणला आल्यानंतर आळंदीला यायचं तर तिथंच ज्ञानोबराय त्याच्या स्वप्नात गेले. त्याला सांगितलं इकडं ते नारळ घेऊन येण्यापेक्षा जाऊन तुकोबरायला ते नारळ दे. आणि म्हणून आदल्याच दिवशी, हा धरणेकरी दुसऱ्या दिवशी गेला होता ना, त्याच्या आदल्या दिवशी त्या गुजरातच्या त्या माणसाने ते नारळ तुकोबरायला नेऊन दिलेलं होतं. तुकोबरायने काय पाहिलेलं नव्हतं पण त्याच्यामध्ये हिरे भरलेले होते. ते नारळ तुकोबरायने त्याला दिलं होतं. पण त्याचं प्रारब्ध नसल्यामुळे, त्याचं भाग्य नसल्यामुळे ते नारळ तुकोबरायचे 11 अभंग त्याने पुन्हा काय केले, ते तुकोबरायला परत करून दिले. महाराज म्हणतात तुम्ही जो धरणेकरी पाठवला होते त्याची अशी गत झाली. तुकोबराय ज्ञानोबरायच्या समोर परिहार सांगतात आणि ज्ञानोबरायचं यथार्थ वर्णन करून सांगतात. असा धरणेकरी प्रकरणात आणि ज्ञानोबरायचं वर्णन करणारा हा अभंग होता. म्हणून प्रसाद स्वरूप असणारा हा तुकोबरायचा अभंग. ज्ञानोबरायचं वर्णन तुकोबरायने केलं. तुकोबरायने ज्याप्रमाणे वर्णन केलं त्याप्रमाणे आपण थोडंसं या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. झालेले चिंतन रूपी सेवा भगवान श्री ज्ञानोबरायच्या चरणी अर्पण करून, जगद्गुरु श्री तुकोबरायच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. सेवा करताना जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे काही बरोबर असेल ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे, तेथील सर्व गुरुवाऱ्यांचं आहे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणे घ्यावे हे तुमते विनुत असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. भगवान महाराज पण महाराज त्यांना सातकरी शुद्ध महाराज बोल.